शिंदे गटाला बाहेर शाखा प्रमुखाची गाडी सोडायची. आता गाडी इथं नाही आहे, गाडी इथं असायला सरसकट लोकांना साहेबांना वरिष्ठ आदेश आहेत. गाडी सर सगळं सोडा, इथं पार्किंग आहे साहेब, पार्किंग आहे इथं. संपर्क प्रमुख जे सांगितले संपर्क प्रमुखाला सुद्धा रोखलं की त्यांनी. नाही नाही रोखले रोजगाराची गाडी लोकांची आधीच असतात. आम्ही शांतता भंग करू नका तुम्ही. तुम्ही तुम्हाला फोन करा माझ्या काका. आय एम ज्युनियर टू यू. मी ज्युनियर आहे का तुम्हाला? मी तुम्हाला ओळखतो तर मी तुम्हाला सरळ बोलू साहेब मी आत गेलो. बघा आता आमचे फोटो लावा, आमचे फोटो लावा साहेब. माझा स्टिकर आहे, माझ्या तिथं संसदनं मला तिथं ते माझ्या गाडीला दिलेलं स्टिकर आहे. बदमाशपणा करायला तो आम्हाला ऑर्गंटली बोलतो इथं. नाही मला काय सांगायचं नाही, मी आमची काय प्रोटोकॉल असेल ते असेल, तुम्ही नावं द्या. प्रत्येक म्हणजे आता इथं मुवमेंट आज काल प्रोग्राम ठरला, आज तुम्हाला नावं द्यायचे. कमीत कमी आमचे जिल्हा प्रमुख कोण आहेत, खासदार कोण आहेत, काय संपर्क प्रमुख कोण आहे. नाही साहेब आता मला ठीक आहे, नाही मला त्याच्याबद्दल दुमत नाही. सगळ्याला आपण जर करत असेल तर हरकत नाही. रनवेवर काढायला लागले तिथं जाऊन, तेव्हा तिथं काही होत नाही का? त्यावेळेस तो प्रोटोकॉल नाही आहे का? बीजेपीचे लोक मधात जातात ते प्रोटोकॉल नाही आहे का? नाही पाठवा साहेब इथं कोणाला. ही शुड बी सॉरी, बिलकुल ही शुड बी सॉरी. नाही तर आम्ही बाहेर जातोय, आम्ही बाहेर जाऊन थांबतो तिथं, येऊ द्या. ठीक आहे ना साहेब, मी मान्य करतो ते मी मान्य करतो. नाही दिलं म्हणून मान्य करतो. ठीक आहे ना सर, ते मी मान्य करतो. ऐका ना सर, मी ते मान्य करतो. मग तेच प्रोटोकॉल सगळ्याला असायला पाहिजे ना. बीजेपीचं माणसं रनवेपर्यंत जातात. रनवेमध्ये जायचं नाव येतो का साहेब लेटर पॅडवर? येडे लोक साहेब, जे कोणी पदाधिकारी नाही ते लोक रनवे पसरून चालले, फोटो काढाले तिथून जाऊन. आणि आमचे इथं पदाधिकारी, इथं खासदार लोक आम्ही तिथं बसतोय तर दादा पंतप्रधानासोबत फोटो आहेत रणवेरवरले, कोणी पदाधिकारी नसले. नाही साहेब, काय प्रोटोकॉल आमचा आहे का नाही आहे? आम्ही थांबतो, बाहेर थांबतो. नाही साहेब, आता आम्ही पाठवायचा विषय नाही आहे ते मी समजू शकतो. मधामध्ये कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ह्याच्यासाठी नाव पाठवायला पाहिजेत. पार्किंग मध्ये याला नाव पाठवायला पाहिजेत का साहेब? आता नाही पार्किंग मध्ये याला काय अडचण आहे का साहेब? पार्किंग कशासाठी ठेवली आहे? तोपर्यंत आम्ही साहेब बाहेर थांबतोय. आता इथं बिलकुल थांबतोय, बाहेर थांबतो. हो मी बाहेर थांबतो सर, मी थांबतो बाहेर थांबतो. काय आज तुम्ही पायी एअरपोर्टवर येताना दिसलात, तुम्ही पायी एअरपोर्टला येताना दिसलात, खासदार आहात आपण, हे अवमानना वाटते? इथलचे काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाही आहेत. त्यांच्यावरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे. मी आता SP साहेबाला बोललो, हे लोक हमेशातच झाले. आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे. हे आम्ही सहन करणार नाही. आणि याच गोष्टीसाठी मी आता SP साहेबाशी बोललो. SP साहेब आता माणसं पाठवत आहेत, आम्ही बघतो काय ते. पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हां ठीक आहे, आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो. नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत. पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे. पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळं माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबाला आणण्यासाठी मी रिसिव्ह करण्यासाठी पाठवली होती. त्या गाडीला यांनी अडवलं, हुज्जत खेळली त्याच्यासोबत खूप वेळ. आणि माझा लोगो मला जे शासनाने भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात. आणि
इथला PI सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय, मग आम्ही आमच्या ते काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तर फोटो लावून ठेवावं का काय, अशी परिस्थिती आहे. आणि BJPचे चुत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोमिओ सुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात. हे कोणता प्रोटोकॉल आहे? म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे? अरे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही, का सगळे धाब्यावर नेऊन ठेवताय? बरं, पार्लमेंटरी कमिटीकडं तुम्ही याची तक्रार 100% तक्रार करणार आहे मी. आत्ता प्रोटोकॉलला सगळा 100% मी तक्रार करणार आहे. आणि आम्ही आता असं ठरवलं आहे की साहेबाला त्यांनीच जाऊन रिसीव्ह करून आणू, आम्ही थांबतोच बाहेर इथंच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.